तर तिकडे कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पाणी पातळी सध्या 43 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापुरात गगनबावडा मार्गावरची वाहतूक देखील पूर्ववत झाली आहे। जिल्ह्यातील 65 पेक्षा अधिक बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, पंचगंगेची पाणी पातळी आता हळूहळू ओसरायला सुरुवात झालेली आहे, तरी देखील परिसरातील नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं प्रशासनाचं मत। नक्कीच गेल्या 7 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस बरसत होता आणि त्यानंतर आता 7 दिवसांनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 42 फूट 11 इंचांवर आहे। काल या सगळ्या पंचगंगा नदीनं आपली धोका पातळी ती ओलांडलेली होती, मात्र काल सकाळपासून पाऊस थांबलेला आहे आणि त्यामुळे ही पंचगंगा नदीची पाणी पातळी काल रात्रभर स्थिर होती आणि त्यानंतर आता या पाणी पातळीमध्ये घट होताना पाहायला मिळते। दुसरी एक दिलासादायक बाब म्हणजे राधानगरी धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे। सध्या राधानगरी धरणाच्या एका दरवाजातून 2900 क्युसेकचा विसर्ग या सगळ्या भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या पंचगंगा नदीतले पाणी पातळी जे आहेत ते हळूहळू घट व्हायला सुरुवात होईल असं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूला जे काही प्रमुख मार्ग बंद होते ते देखील आता हळूहळू सुरुवात व्हायला सुरू झाले आहे। कोल्हापूर गगनबावडा हा रस्ता या 2 दिवसापासून बंद होता, तो आता पूर्ववत सुरू झालेला आहे। नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।